जय श्रीराम. मित्रांनो, नांदेड मधली प्रेम कहाणी विकी माहिती तुला? हो हो माहीत झाला आहे मला. हा, तर विकी नांदेड मध्ये अशी कहाणी घडली आहे की एक मुलगी, आचल नावाची मुलगी आणि सक्षम नावाचा मुलगा हे प्रेमात पडले होते म्हणते. 3 ते 4 वर्षाचं प्रेम होतं म्हणते त्यांचं. आणि कहाणी अशी घडली की बाबा तिचे आई वडील, आचलचे आई वडील जे होते, भाऊ जो होता ते बंडखोरीतले लोक होते, गुन्हेगार लोक होते, टोपुरी बनू शकतो आपण त्यांना विकी. ओके. तर त्यानं काय केलं की बाबा यांचं प्रेम म्हणजे सक्षमचं प्रेम आणि आचलचं प्रेम यांना मान्य नव्हतं असं. हा. तर सक्षमच्या वडिलानं आणि भावानं त्याला मारलं. कुणाला? सक्षमला मारलं. तर आचलनं काय केलं की त्याच्या प्रेताशी लग्न केलं. अरे बाप. तर आचलनं प्रेताशी लग्न केलं. तर मला एक सांग, सक्षमनी भांग भरला नाही. सक्षमनी भांग नाही भरला. तूही बघितला असेल व्हिडिओत. हो बरोबर आहे. भांग भरला एका स्त्रीनं, एका महिलेनं भरला. तर तू विचार कर मला की हे लग्न वाटते का रे तुला, हे लग्न झालं म्हणून? नाही, हे दिखावा झाला आहे. कारण दिखावा झाला वाटते ना. कारण लग्न म्हणजे काय असतं, विवाह म्हणजे काय आहे, एक पवित्र रिश्ता असतो, जन्मांतरचा रिश्ता असते. पण आचलनी ह्या पवित्र रिश्त्याला खेळ खंडोबा समजवून तसाच चालला तो विषय, आहे नाही का? तर मलाही सांग, आता तिनं म्हटलं आपल्या भाषणात, तिच्या इंटरव्ह्यूमध्ये मी बघितलं, भरपूर इंटरव्ह्यू चालू आहे तिचे आणि न्यूजवाले पण तिला सपोर्ट करत आहे, भरपूर लोक सपोर्ट करत आहे. आपलून तिला सपोर्ट करू असं काही नाही. हा, आपली एक लहान बहीण आहे ती आणि वय तिचं 17 ते 18 वर्षाच्या अंजान वय आहे, म्हणजे खेळण्यासारखंच वय आहे तिचं, शाळेत जायचं वय आहे, जास्त वयाची नाही आहे ती. तर माझं मत एकच आहे बाबा की आता बंगालमध्ये जी घटना झाली तुला माहिती आहे, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला. तर व्हायरल होण्यासाठी लोक चर्चेत येण्यासाठी काही पण करतात. विषयच नाही राहिला, तो व्हिडिओ पाहून सर्व समजून राहिले नाही काय? तर मग आपल्यालाही असं वाटत असेल ना की आचलनी चर्चेत येण्यासाठी प्रेतासंग लग्न केलं. विषयच नाही चर्चेत येण्यासाठी. कारण लोक, मलाही सांग, जीव कोणामुळे गेला? तिच्यामुळे गेला ना. आचल व प्रेमच नसतं केलं त्याने, जीव गेला असता काय? गेलाच नसता. तो जिवंत राहिला असता, आहे नाही काय? साहजिक आहे ना. पण किती माणुसकीचे लोक असायला पाहिजे सक्षमच्या घरचे की आचलला स्वतःची मुलगी मानत आहे. अरे बाप. हा, आणि आचलला घरी ठेवत आहे. आणि आचलने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की बाबा माझ्या आया भावाला आणि माझ्या वडिलाला सजा झाली पाहिजे, कठोर ते कठोर सजा झाली पाहिजे. सजा होणारच आहे, कारण त्याने कायद्याचं उल्लंघन केलं. म्हणजे कोणाला मारणं, जीव घेणं हे आपल्या हाती आहे काय? नाही आहे. आपण कायद्याच्या बळा जाऊ शकतो काय? पण कायदा हाती घेतला तर त्याला सजा होणार, म्हणजे होणारच. तिच्या वडिलाला होणार नाही काय? पण माझं मत एकच आहे बाबा, तू व्हायरल होण्यासाठी करत आहे का हे, की काय करत आहे? मला असं वाटते. आणि तू लग्न केलंस म्हणतेस, हे लग्न केलं म्हणतेस विकी, हे म्हणून राहिले की मी लग्न केलं सक्षम संघ, जिवंतपणे नाही करू शकलो पण मेल्यावर तरी लग्न केलं मी. ती म्हणत आहे की मेल्यावरही माझं प्रेम हे जीवन म्हणजे हरलं नाही, जिंकलं, माझं प्रेम जिंकलं आहे. तर विचार करायची गोष्ट आहे. लेकराचा म्हणजे आईचं लेकरू चाललं गेलं, जीवानं चाललं गेलं, हे अजून जिवंत आहे. मला एक सांग लेका, मला डाऊट येतो विकी की हे खरंच प्रेम केलं असेल काही ना? ते तर आपण सांगत नाही तिच्या मनात काय आहे. कारण कसं आहे विकी, बघ, मी आतापर्यंत लय प्रेम बघितले, प्रेम बघितलं, मी पण केलं प्रेम, तू पण केलं प्रेम, केलं नाही काय? तर माझं मत एकच आहे बाबा, सक्षम मेला कोणासाठी मेला? तिच्यासाठी मेला. म्हणजे प्रेम म्हणजे त्याग असतो ना. विशेष नाही. प्रेमात त्याग जो करण त्यालाच खरं प्रेम म्हणणार ना आपण, आहे नाही काय? तर विचार कर, सक्षमनी आपला धर्म सोडायला तयार होता. कारण सक्षमला तिचे आई वडील म्हणत होते, म्हणते की माझ्या मुलीसंग तुला लग्न करायचं असेल, तुझा धर्म सोडायला लागल. मग तो धर्म सोडायला तयार आहे, आपला घरदार सोडायला तयार होता, तिच्यासाठी तो मेला. मग ह्या मुलीला काहीच नाही केलं रे. ते एक विचार आहे. हा, ह्या मुलीनं आपला घरदारनी सोडलं, आपलं म्हणजे काहीच सोडलं नाही, धर्म त्यागलाय नाही, काहीच नाही. सक्षमने तिच्यासाठी जीव दिला, हिनं तर जीव नाही दिला स्वतःचा. एक दुजे केले एक सिनेमा होता माहिती आहे तुला, स्टार्टिंगला एंडिंगला काय होतं, ती हिरोईन तिच्यासाठी मरते, दोघं जण मरून जातात ते. तर हिनं पण मरा लागत होतं तिच्यासाठी. पहिल्यासारखं प्रेम नाही राहिलं दादा. पहिल्यासारखे प्रेम राहिले काय आता? अरे लोक तिला सोशल मीडिया सती सावित्री म्हणत आहे राजा, विचार करायची गोष्ट नाही काय? पहिल्यासारखे प्रेम आता आहेच नाही. पाहिले नाही का आता व्हिडिओ काय व्हायरल होऊन राहिले.
आता 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला हम्म. बिचारावर. हा, हे लोक दाखवत नाही, हे लोक इग्नोर करून राहिले आणि अत्याचार करणारे खुल्याम घुमून राहिले. आणि हे ढाकसलोटपणा, हे स्टोरी, हे चोलरपणा. आणि तू विचार कर, प्रेमाला समाजामध्ये काय म्हटलं जाते, भली बेकार शिवी दिली आहे समाजाला. समाजाने प्रेमाला लफडेबाज म्हणतात त्याला. आणि लफडं करणं हे सोशल मीडियामध्ये एवढे दाखवून राहिले. आता माझं एकच म्हणणं आहे विकी, एक काम कर, हे जे आचल आहे ना, हे आता लवगुरू, तुझ्या प्रेमात काही प्रॉब्लेम झाली तर आचलला भेट. आचल तुला सांगणार, मार्ग दाखवणार का तू अशा पद्धतीनं प्रेम करू शकतो, एका अशा पद्धतीने प्रेम सक्सेस होऊ शकते. कारण आचलनं जिवंतपणे तर लग्न करू शकलं नाही, पण मेल्यावर केलं तिनं. ते तिच्या भावना असं सांगता नाही येत बा. आहे नाही काय. पण माझं हे मत आहे बाबा की आचल, तुला सेलिब्रिटी बनायचं असन तर तू तशी पण सेलिब्रिटी झालीस ना. तू आता झालीच आहे ना. कारण चर्चेत आली आहेस तू, सेलिब्रिटी झाली आहे तू. आता तुला लोक भेटायला येणार, लवगुरू आहेस तू. आणि माझं एकच म्हणणं आहे सरकारले भाऊ, भारत सरकारला किंवा आपल्या राज्य सरकारला, हिला एखादा राजा भारतरत्न देऊन द्यायला पाहिजे, पुरस्कार देऊन द्यायला पाहिजे. कारण किती मोठी कामगारी केली ती ना. जास्त मोठं झाला काय कमी झालं काय. भारतरत्न द्यायला नाही पाहिजे तिले. कोणाला देता काय बा भारतरत्न. अरे अरे सती सावित्री आहे ते, राणी लक्ष्मीबाई सारखं काम केलं तिनं, माता ज्योतिबा सारखं काम केलं, रमाई सारखं काम केलं, माता जिजाई सारखं काम केलं तिनं. लय तीर मारले ना भावा. तिला भारतरत्न द्यायला पाहिजे. मोठे मोठे सेलिब्रिटी तिला भेटायला येऊन राहिले, मोठे मोठे सेलिब्रिटी तिचे नाव घेते. अरे बापरे, लय समोर गेली. मग तिला भेटायला पाहिजे, कारण तिनं महाराष्ट्रात लय मोठं कामगारी केली. बरोबर आहे. आपण काय करू शकतो राजा. आणि मला हे समजत नाही, समाजानं म्हणा, नवीन पिढीनं काय घ्यावं याच्यातून बोध, काय घेणार याच्यातून बोध, मला एक सांग बरं. काय आहे त्याच्यात, काहीच तर नाही आहे. हा का बा, जे नवीन. आता मला एक सांग विकी, समजा हिनं प्रेम केलं सक्षमवर, सक्षम हिच्यासाठी मेला, सक्षमच्या प्रेतासंग लग्न केलं. आता हे म्हणून राहिली की मी सक्षमच्या आईवडिलासंग राहायला तयार आहे, जिंदगीभर मी त्याला आईवडिलाला पालणार, अशी म्हणत आहे. तर विचार कर तू विकी, जन्म दिलेला मायबापाची तरी झाली बिले का हे यायची काय होणार. विचार करायची गोष्ट नाही काय. बरोबर आहे. ज्या मायनं 9 दिवस 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं राजा, ज्या बापानं लहानपणापासून फोळासारखा, हाताच्या फोळासारखा जपलं पोरीला, त्याची पण काही ना काही स्वप्न असेल ना भाऊ रे पोरीबद्दल. राहतेच ना, कोणाचाही विषय राहते ना की चांगल्या घरात पडली पाहिजे, चांगल्या घरात. आता कसं चांगला, आता तू चांगल्या घरात म्हटलं ना, तर सांगतो मी तुला, सक्षम नावाचा जो मुलगा होता तो टोपोरी होता रे भाऊ. टोपोरी होता, गुन्हेगार होता. आणि गुन्हेगार असतानाही तर तिच्या बापाला हे जे लफडं होतं दोघांचं हे माहीत होतं 3 वर्षापासून. आणि बापानं समजवलं असं भाऊ, पोरी तिच्या मागे लागू नको, आपला कास्टचा नसन तर जाऊ दे, ठीक आहे. कोणाला असं वाटतं ना भाऊ रे बाबा का आपल्या जातीच आपल्या मुलीचं लग्न झालं पाहिजे, बरोबर नाही का भाऊ. कोणाला असं वाटते का आपल्या जातीच आपल्या मुलीचं लग्न झालं पाहिजे. कोणाला असं वाटतं, 99% लोकांना असं वाटते. अदर कास्टवाल्याला वाटते, अदर कास्ट करणाऱ्याला वेगळी विचार आहे त्याचे. पण कोणालाही असं वाटते का आपल्या मुलीचं लग्न आपल्या जातीतच झालं पाहिजे, हे कोणालाही मायबापाला असं वाटते. ही त्याची चुकी नाही आहे बापाची. पण मग मला सांग, 10 वेळा समजावलं असन बापानं, 10 वेळा समजावलं असन, पोट्टी ऐकतच नसन ना भाऊ, काय ऐकणार रे ते. पण मला एकच समजा, हे जातवाद आली कुठून. हा, प्रेमात तर जातवाद नसते, प्रेमात जातीवाद नसते ना, विशेष नाही. मग मला हे समजत नाही विकी, साल ह्या मुलींना प्रेम करण्यासाठी जात दिसत नाही का. नाही, तुम्हाला सर्व सांगतो, आधी सर्व गोष्टी म्हणते मी सर्वांच्या खिलाफ जाईन, सर्व करण. पण जेव्हा लग्नाचा टाइम येते ना, हा सर्व म्हणते माझ्या आई नाही म्हणते, माझ्या बाबा नाही म्हणते, तेव्हा त्याच्या नजरेत जात येते. मग जेव्हा तू प्रेम करतो तेव्हा जात कुठं जाते तुमची. माझं एकच म्हणणं आहे ना, जेव्हा तू प्रेम करत होती तर बापाला विचार लागत होता, बाबा मी मेच्यापाशी झोपू काय, बाबा मेच्या संग लग्न करू काय, बाबा मेच्याशी प्रेम करू काय, हा जातीचा आहे. विशेष नाही आहे ते जातवाद. सगळं बस स्वतःचे पैसा उडवा, आयुष करा, सगळं सडलं की दुसऱ्यासोबत लग्न करून निघून जा. मग माझं एकच म्हणणं आहे ना, माझं काय मत आहे माहिती आहे का विकी, हा मुलाचा जीव का जास्ती चालवता काय. हा, आता तू सांग मला, एक सांगतो तुला, बापाची लाठी कोण असते, पोरगा असते ना. मला सांग तू, आईच्या पोटात तसं तिच्या मायनं तिला वागवलं होतं, तिच्या मायनं 9 महिने नव्हतं वागवलं होतं का, तिच्या ह्या सक्षमच्या मायले का वरून पडला होता का लेकरू सक्षम, पोटातूनच आला जन्म आले.
मग ह्याच्या माय म्हणणं आहे की तू तुझ्या बापाची परी होतीस. तुझ्या बापाचा तर काही ना काही असणच बा माय बापाचा. माझं हे मत आहे, तुझ्या बापाने ह्या गोष्टी करायला नव्हता पाहिजे, हे तुला समजायला पाहिजे होतं, हे माझं मत आहे. हां, कारण आजकाल असं आहे, तू म्हणत आहे ना जयभीमालातून मारलं त्याला, जयभीमालातून मारलं. तुझ्या बापावर तर ॲट्रॉसिटी लागणार तर आहे, तर तुझ्यावरही लागली पाहिजे. कारण कसं आहे, तुझ्यामुळं त्याचा जीव गेला. आता म्हणत आहे माहिती आहे का विकी, सरकार दोघा जणांना नोकऱ्या देणार आहे. एक सक्षमच्या आईला देणार आहे, एक आचलला देणार आहे. मला हे समजत नाही की सरकार आचलला नोकरी का देत आहे. सांग बरं, काय केलं तिनं? लोक म्हणून राहिले का लग्न केलं बा तिची सून झाली. जे माय हा तिच्या आईला देतात ती गोष्ट वेगळी आहे. हा, आता तिला पाहून तिची माय काय करण? तिला तर हमेशा हेच वाटत ना आपलं पोरग मेलं म्हणून. हा, ते तिथं राहणं म्हणजे त्याच्यासाठी दुःखाचं कारण नाही काय. मग आता ते म्हणते, आता विचार कर की बाय माया मनातले डाऊट आहे बरं, तू डाऊट क्लिअर कर माय. तू सांग मले, तिला समजा सरकारी नोकरी भेटली, ते तिच्या बॅचचा पोरगा पाहिजे, विषयच नाही. कारण ती विधवा नाही आहे. कोणत्या हिशोबाने आहे? कोणत्या हिशोबाने लग्न केलंच नाही तिनं. नाही, ही नाटकं आहे. आजकाल लोक व्हायरल होण्यासाठी कुत्र्या संग लग्न करते. मग कोणी येईन, कोणी लग्न करण, कोणी जॉब घेईन. हा, काय मालूम राहते, असं चालू आहे. ट्रेंड बनवले ट्रेंड. हा ना, चुत्या बनवून राहिले, धंदे चालू केले चुत्या बनवण्याचे. मग हिला जॉब भेटली, आता तू विचार कर, हे राहीन का रे जिंदगी बघते माय बाबा संग? अशक्यच आहे. स्टॅम्पवर लिहून घ्या. बरोबर नाही, स्टॅम्पवर लिहून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत ही मुलगी आहे तोपर्यंत, आणि ह्या मुलीनं तिसरा पाय काढला, मायबापाला पोचला नाही सक्षमच्या, तिची नोकरी गेली, सगळ्या गोष्टी गेल्या, असं सरकारनं लिहून घ्यायला पाहिजे नोकरी द्यायच्या अगोदर. जोपर्यंत पोचशील तोपर्यंत जॉब द्यायची. हा, बरोबर आहे. आहे नाही काय? पण सरकार असं करण काय रे? सरकार चुतिया आहे. कारण कसं आहे बेटा, ही गरीबाला न्याय देत नाही लवकर. जीवानं गेला बिचारा. हा, आणि आचल हे तिच्या प्रेतावरचं तूप खाऊन राहिली. तो कामाचं नाही बा, प्रेम काही करू नका आणि पोरीवर भरोसा ठेवू नका. मग मी ते सांगत आहे ना, मुलीवर विश्वास ठेवू नका, मुलींची रिस्पेक्ट करणं शिका, पण विश्वास करू नका. काही फायदा नाही आहे. कारण प्रेम मी पण केलं दादा, यानं पण केलं. याचं प्रेम 10 ते 12 वर्षाचं रिलेशन होतं. माझं प्रेम 8 वर्षाचं रिलेशन होतं. कळलं काय? याने प्रेम केलं, मी पण प्रेम केलं दादा. टिकलं नाही रे. कसं टिकन? आशीर्वादच नाही आहे मायबापाचा. सर्वजण पलटते. कारण एकच आहे, प्रेम का टिकत नाही सांग बरं मला तू. काय आधी पोरी सर्व गोष्टी म्हणतात, मी करन. हा, त्याच्या सर्व गोष्टी शौक, सर्व गोष्टी पूर्ण झाल्या, लग्नाचा टाइम आला, मग तिला जाते दिसते. मग म्हणते बाय मम्मी पप्पा नाही म्हणत, मी बाय मम्मी पप्पाच्या पडायला जात नाही. अच्छा, तुझं असं म्हणणं आहे की मुली पलटतात, नंतर मुली खोट्या बोलतात. आधी त्याला जॉब नटली चलते, नंतर म्हणजे तुझ्याजवळ काय आहे, माय बाप काय दी, तू आमच्या काठचा नाही. हेच आहे. मग मूवी काय, एक काम कर, लोक पळून जातात. लोक पळून जातात. समजा एखादा उदाहरण दिलं, लोक एका गावातला असला तर दुसऱ्या गावात जाते पळून, शहरात जाते पळून. मग ते तर टिकत नाही बे, लग्न करून टिकत नाही. कसं आहे, प्रेम करा, दोन्ही व्यक्ती करा, पण ते शेवटपर्यंत घेऊन जा. हा, हे बरोबर आहे. शेवटपर्यंत निंद प्रेम म्हणून तुम्ही अर्ध्यात हात सोडून जा ना, फायदा नाही. मग अर्ध्यात मला सांग, तू जास्त करून अर्ध्यात हात का सोडतात मुली? त्याचा प्रॉब्लेम आहे बाबा. काय तर काही ना काही असं ना भाऊ, शास्त्रीय कारण असं ना गोष्टीले. शास्त्रीय कारण काय, ते सरळ सांगतो बा, त्याचं खर्च पाणी सर्व गोष्टी उचलणारा, त्याला आधी तर नाही चलत, आधी तो बेकारी असला चलते. पण त्याला परफेक्ट सेटल पाहिजे, सेटलमेंट वाला पाहिजे. म्हणजे आपल्या लाईफ मध्ये सेटल असलेला मुलगा पाहिजे, तोच पाहिजे तेव्हा ते प्रेम टिकते. तुझं असं म्हणणं आहे. अगदी बरोबर, काही चुकलं नाही त्याचं. कारण त्या मुलापाशी पैसा पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, सहनशौकत पाहिजे, गाडी पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, तेव्हा ते प्रेम टिकते. एखादा गरीब असन, 200 रुपये रोजानं काम करणारा मुलगा असन, त्याचं प्रेम कधी टिकत नाही दादा. म्हणून तो प्रेम करायच्या वेळी विचार करा, दुसरं काहीच नाही. आणि मायबापाने आपल्याला मुलगी पाहून दिली, त्याच मुलीसंग लग्न करा. आणि असं पळून लग्न करू नका, कारण आपण मायबापाची काय घालत आहे, इज्जत घालत आहे, दुसरं काय करत आहे. दोन्ही फॅमिली राजी असन तर काही विषय नाही. आणि मायबापाचा आशीर्वाद भेटणं म्हणजे महत्वाचा आहे. विषयच नाही. दोन्ही फॅमिली मिळून लग्न करा, टेन्शन नाही आहे. आणि नाही तर तुम्ही पळून लग्न करा, आई वडिलाच्या विरोधात लग्न करा, ते नातं टिकत नाही. बरोबर आहे नाही का? चर्चेत भेटलो आपण, तर चर्चा चांगली झाली. तर माझं एकच म्हणणं आहे की जे आचल नावाची मुलगी आहे, हे फक्त काय करत आहे, जातीवाद करत आहे.
जाती जातीमध्ये वाद करत आहे आणि व्हायरल होण्यासाठी, चर्चेमध्ये येण्यासाठी, ट्रेंडिंग होण्यासाठी तिने सगळं कारस्थान रचलं दादा. तर मी ह्या गोष्टीचा एकच सांगत आहे, ह्या गोष्टीला मी मान्यता देत नाही आहे. आणि तुला काय सांगायचं जनतेला ते सांगून दे. बस बा, तुम्ही फक्त हे करा, त्या आचार्य कोणती काही ड्युटी देऊ नका. जर देत असाल तर तिच्यापासून लिहून घ्या. जोपर्यंत तिचे आई वडील तिच्यासोबत आहे सक्षमचे, तोपर्यंत तिच्याजवळ जॉब ठेवा. ज्या दिवशी ते म्हणून मी यांना पोचत नाही, त्या दिवशी तिच्यापासून जॉब काढून टाका. अगदी बरोबर, मनासारखा बोलला. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. यूट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कमेंटमध्ये कुठून बोलता हे नक्की कळवा. आणि खरं बोलतो की काय बोलतो नक्की कमेंट करा. जय भीम, जय श्रीराम. जय श्रीराम.